येवल्यापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर जागृत देवस्थान म्हणूनही ओळख आहे. रामकृष्ण हरी मंडळ नवरात्रीतल्या 9 दिवसाच्या 5व्या सिरीज मध्ये नगर मनमाड हवेला असलेले हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. या मंदिराच्याच बाजूला मारुतीरायाचं देखील मंदिर आहे, म्हणून आपण पहिले दर्शन हे मारुतीरायाचे घेतले. इथलची मारुतीरायाची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे आणि हे मंदिर आहे संतोषी माता मंदिर. आणि आपण पण निघालो देवीचं दर्शन घ्यायला. आधी घाटाचं दर्शन घेतलं आणि देवीचं दर्शन घेऊन तुमच्या सर्वांसाठी आशीर्वाद देखील मागितला. देवीची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. देवीचा हसमुख असलेला चेहरा मनाला प्रसन्न करतो. आणि शेजारीच लक्ष्मी माईचे देखील मंदिर आहे. माईंची ही संजीवनी समाधी असून आपण समाधीचे देखील दर्शन घेतले. मंदिराची पूर्ण व्यवस्था इथलचे हे नाना बघतात. नानांसोबत गप्पा मारताना नानांनी सांगितले की लक्ष्मी माईंना संतोषी मातेचा साक्षात्कार झाला आणि देवीने स्वप्नात येऊन सांगितले की तू इथे माझी मूर्ती स्थापन कर. तेव्हा लक्ष्मी माईंनी देवीचं भव्य दिव्य मंदिर बांधून आणि माईंनी 2006 मध्ये संजीवनी समाधी देखील घेतली. या मंदिराची पूर्ण जबाबदारी नानांकडे आहे आणि आजही भव्य दिव्य मध्ये नवरात्र उत्सव